Hello my dear students, namaste please. Today is very important day as I am going to explain the sections and question numbers of HSC English subjects activity sheet, that is question paper. Let's get started. Good. Now see बच्चों, यहाँ पे अगर आप देखते हैं तो पूरा जो एक्टिविटी शीट है अपना उसको डिवाइड किया गया है. किस में डिवाइड किया है? तो यहाँ पे अगर आप देखते हैं तो इसको डिवाइड किया गया है क्वेश्चन पेपर्स में. क्वेश्चन पेपर्स में बराबर आहे क्या? तर या ठिकाणी जर आप ठीक आहे, या ठिकाणी आपण जर बघितलं तर येथे डिवाइड केलेलं आहे. कशाला डिवाइड केलेलं आहे? तर प्रश्नपत्रिकेला म्हणा किंवा ॲक्टिव्हिटी शीटला डिवाइड केलेलं आहे असं तुम्ही म्हणू शकता. कशामध्ये? तर सेक्शन्समध्ये. तर हा सेक्शन आहे या ठिकाणी. सेक्शन 1 कशाचा आहे? प्रोजचा आहे. प्रोजचा आहेत. आणि या प्रोज सेक्शनमध्ये किती प्रश्न आहेत? किती प्रश्न आहेत सांगता येईल का तुम्हाला? फिरव बरं कॅमेरा त्यांच्यावर, सांगू दे पोरांना. क्वेश्चन 1A यातला आहे बरोबर. कशातला आहे 1A? कोण सांगतो? उभं राहून सांगा कोणीतरी. हां सांग, कोणीतरी पटकन सांग. स्नेहल सांगतेस का? हां सांग. काय? अगदी बरोबर आहे. कोणता पॅसेज आहे? सीन पॅसेज त्यामध्ये आहेत. व्हेरी गुड, सिट डाऊन. तर हा जो सीन पॅसेज आहे त्याच्यावरती हा प्रश्न आहे प्रोजचा. आता ह्या सेक्शन 1 प्रोजमध्ये मी तुम्हाला ओरली सांगतो. या ठिकाणी क्वेश्चन नंबर 1 आहे ए. क्वेश्चन नंबर 1A. क्वेश्चन नंबर 1B. आणखी आहे का याच्यात प्रश्न पहिल्या सेक्शनमध्ये? आहे का नाही? आहे. कोणता आहे? क्वेश्चन नंबर 2A, B आणि C. हे पहिले 5 टोटल प्रश्न आहेत. कशात आहेत ते? या सेक्शन 1 मध्ये. एवढं आलं लक्षात तुमच्या? सेक्शन 1 2 क्वेश्चन्स, 2 मेन क्वेश्चन्स, 1AB, क्वेश्चन नंबर 2ABC. इज इट क्लिअर? गुड. आता या ठिकाणी आपण बघूया. आता हा सेक्शन 1 चालू झाला तर कुठपर्यंत आहे तो? हा पान नंबर 2 पासून जो चालू झाला तर पान नंबर 9 पर्यंत तोच आहे बघा. सेक्शन 1च आहे हा. बघा आता तुम्ही, सेक्शन 1 हा मोठा आहे. हा 6 नंबर, 7 नंबर, 8 आणि हा 9 नंबर. येथे तो संपतोय बघा. येथे बघा, हा म्हणजे पान नंबर 10 वरती हा सेक्शन दुसरा चालू झालेला. येते का लक्षात तुमच्या? लक्षात येते का? आता हा सेक्शन दुसरा चालू झाला. कशाचा आहे हा सेक्शन दुसरा? पोएट्रीचा आहे. सेक्शन दुसरा पोएट्रीचा. आणि क्वेश्चन कितवा आहे हा? क्वेश्चन नंबर 3A आणि B. 2 प्रश्न आहेत सेक्शन दुसऱ्यात. तिसऱ्या A मध्ये काय आहे? कविता येईल आणि त्या कवितेच्या खाली प्रश्न येतील. प्रश्न किती असतील? 5 प्रश्न असतील. प्रत्येक प्रश्नाला किती मार्क्स आहेत? 2 मार्क्स आहेत. अशा पद्धतीनं हे 10 मार्क्स आहेत बघा तिसऱ्या Aला. आणि मग B मध्ये काय आहे? या B मध्ये तर B मध्ये आहे ॲप्रिशिएशन. ॲप्रिशिएशन. ॲप्रिशिएशनसाठी एक पोएम येईल किंवा पोएम मोठी असेल तर त्याच्यातले काही स्टांझाज येतील. किती पोएम्स आहेत आपल्या पोएट्री सेक्शनमध्ये? 8 पोएम. 8 पोएम आहेत. त्या 8 पैकी कोणती तरी एक येईल. अशा पद्धतीनं हे तिसरा A आणि तिसरा B सेक्शन कशात आहे? हे सेक्शन दुसऱ्यात. सेक्शन दुसरा कोणता आहे? पोएट्रीचा आहे. आला लक्षात? सेक्शन 2 पोएट्रीचा. त्याच्यानंतर आपण या ठिकाणी सेक्शन तिसरा पाहणार आहोत. ठीक आहे. हा आला सेक्शन तिसरा. सेक्शन तिसरा आलेला आहे बघा. हा जो सेक्शन तिसरा आहे कशाचा आहे? हा रायटिंग स्किलचा आहे. कशाचा आहे? हा सेक्शन तिसरा रायटिंग स्किलचा या ठिकाणी आहे. रायटिंग स्किल्स. रायटिंग स्किल.
आता तुम्हाला माहिती आहे सेक्शन 3 आहे आणि हाच प्रश्न कितवा आहे? हा प्रश्न 4 आहे. महत्त्वपूर्ण आहे का? आणि काय म्हटलं याच्यामध्ये बघा, कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज. ॲक्टिव्हिटीज तुम्हाला काय करायच्या? कंप्लीट करायच्या आहेत. ॲज पर द इन्स्ट्रक्शन्स, सूचना दिल्यानुसार, गिव्हन बिलो, खाली सूचना दिल्यात आणि त्याच्यानुसार तुम्हाला काय करायच्या आहेत? ॲक्टिव्हिटीज या पूर्ण करायच्या आहेत. आलं लक्षात? आता येथे बघा, हा ए आहे. आता तुम्हाला सांगतो की क्वेश्चन नंबर हा जो 4 आहे याच्यामध्ये सबबिट्स आहेत ए, बी, सी आणि डी. ह्या एमध्ये पर्याय किती आहेत? 3 आहेत. किती आहेत? 3. आणि तुम्हाला कवर किती करायचे आहेत? 1 कवर करायचं आहे. मग हा आहे बघा व्हर्च्युअल मेसेज. कोणता मेसेज आहे? व्हर्च्युअल मेसेज. पहिल्या अगोदर फक्त लेटर रायटिंग राहायचं. आता लेटर रायटिंग दिसतही नाही आपल्याला, कारण ते आउटडेटेड झालं. आता वेगवेगळ्या प्रकारचे मेसेजेस आहेत. तुम्हाला व्हॉट्सअप मेसेजेस चांगले माहीत असेल, आहे की नाही? तर हे वेगवेगळ्या प्रकारचे मेसेजेस आहेत. इथं हा व्हर्च्युअल मेसेजचा एक क्वेश्चन विचारलेला आहे. व्हर्च्युअल मेसेजनंतर कोणता प्रश्न विचारला आहे त्याच्यातच स्टेटमेंट ऑफ पर्पज आहे. कोणता आहे? स्टेटमेंट ऑफ पर्पज. पहिला कोणता विचारला होता? व्हर्च्युअल मेसेज. दुसरा कोणता? स्टेटमेंट ऑफ पर्पज. म्हणजे पहिला आहे व्हर्च्युअल मेसेज, दुसरा आहे स्टेटमेंट ऑफ पर्पज. तर आता पहिला जो क्वेश्चन आहे तो कवर करूया आपण. कशातला क्वेश्चन आहे हा? रायटिंग स्किल्समधला आहे. रायटिंग स्किल्समध्ये प्रश्न कितवा आहे हा? 4 आहे. 4थ्यातला ए आहे. एमध्ये 3 पर्याय दिले आपण बघितलेत. पहिला कोणता होता? व्हर्च्युअल मेसेज. पहिला कोणता होता? दुसरा कोणता होता? स्टेटमेंट ऑफ पर्पज. तिसरा कोणता होता? तुम्ही जर बारकाईने लक्ष दिलं असेल तर तुमच्या लक्षात येईल ग्रुप डिस्कशन होता. म्हणजे 3 आहेत एमध्ये ऑप्शन्स. वर्चुअल मैसेज है, स्टेटमेंट ऑफ पर्पज़ है, ग्रुप डिस्कशन है। अभी देखो बच्चों, अगर इन 3 को देखा जाए तो तीनों में से कौन सा आपको इजी लगता है? ग्रुप डिस्कशन का इजी है, क्योंकि स्टेटमेंट ऑफ पर्पज़ और वर्चुअल मैसेज तुम्हें 10वीं तक नहीं थे। ग्रुप डिस्कशन यानी कि गट चर्चा, वह तो आप 2-4 कैरेक्टर्स लेके ग्रुप डिस्कशन कर सकते हैं, बराबर है या नहीं है? तो इसमें क्या करना है, आपको तीनों का भी फॉर्मेट देखना है, वर्चुअल मैसेज का भी फॉर्मेट देखना है, उसके बाद में स्टेटमेंट ऑफ पर्पज़ का भी फॉर्मेट देखना है और ग्रुप डिस्कशन का देखना है, और उसके ऊपर ज़्यादा फोकस करना है, ज़्यादा से ज़्यादा अगर मार्क्स लेना है तो। और मुझे यकीन है अगर आप इसमें लिखते हैं तो आपको यकीनन इसमें अच्छे खासे मार्क्स मिल सकते हैं। तो बात पकड़ में आ गई? तो क्वेश्चन नंबर 4 जो आहे, तो क्वेश्चन नंबर 4 कशाचा? रायटिंग स्किल्सचा। त्याच्यामध्ये किती सेक्शन्स? चौथ्यात सब सेक्शन्स 4 आहेत। प्रत्येकाला किती मार्क्स आहेत? प्रत्येकाला 4 मार्क्स आहेत ना ऋषा। चला मी चौथा प्रश्न जो आहे तो या ठिकाणी लवकर क्लिअर करतो आहे। तर चौथा ए आपला कंप्लीट झाला। आता 5वा ए आपण या ठिकाणी बघूया। बरोबर आहे, 5वा आहे। चौथा ए नंतर 5वा आहे का? मग कोणता आहे? चौथा बी आहे। हा चौथा ए बघितला आपण, हा आहे व्हर्च्युअल मेसेज। ते नंतर डिस्कस करतो मी, फक्त तुम्हाला एक ओव्हरऑल सांगतोय आता। हा स्टेटमेंट ऑफ पर्पज, हा ग्रुप डिस्कशन। आता येथे हा बी दिलेला आहे बघा, बी। आता हा बी आहे, हा बी कितव्यातला आहे? क्वेश्चन नंबर 4थ्यातला बी आहे। काय आहे येथे? ईमेल। आणि इथं काय म्हटलं? अटेम्प्ट एनी वन फ्रॉम द गिवन ॲक्टिव्हिटीज, यू हॅव टू कंप्लीट any one activity from the given activities and 4 marks are given for that activity. त्या ॲक्टिव्हिटीला 4 मार्क्स या ठिकाणी दिलेले आहेत। येते लक्षामध्ये तुमच्या? तर हा ईमेल आहे। ईमेलची माहिती तुम्हाला बऱ्यापैकी आहे, ईमेल्स पाठवावे लागतात। तर ही मेल करायचं आहे और, याच्यावरती मेल करा किंवा और काय आहे आता याला बघा,
तर ऑर दिलेला आहे, काय दिलाय? रिपोर्ट रायटिंग. हा ऑर या ठिकाणी दिलेला आहे. रिपोर्ट रायटिंग, रिपोर्ट रायटिंग, त्यालाही ऑर काय दिलाय? इंटरव्ह्यू. बघा, म्हणजे बी जो आहे त्याच्यात मेल आहे, रिपोर्ट आहे, इंटरव्ह्यू आहे, पैकी एक कोणता तरी तुम्हाला लिहायचा आहे. आलंय लक्षात? त्याच्यानंतर पुढचा जो भाग आहे तो भाग या ठिकाणी आपण सी बघूया. सी कोणता आहे? तर हा सी आहे स्पीच. काय आहे? स्पीच किंवा कॉम्पेरिंग. कॉम्पेरिंग, कॉम्पेरिंग म्हणजे काय? संचालन, निवेदन, त्याला कॉम्पेरिंग असं म्हटलेलं आहे. किंवा एक्सपान्शन ऑफ आयडिया. एखादी आयडिया दिलेली असते, ती आयडिया तुम्हाला एक्सपांड करायची आहे, ती विस्तृत करायची आहे. आलं लक्षामध्ये? तर हा सी आहे. डी, तोच प्रश्न आहे, एनीवन, कोणताही एक सोडवा. कोणता सोडवा? तर आता इथं रिव्ह्यू आहे. रिव्ह्यू, रिव्ह्यू म्हणजे काय? तुमचं काही मत असतं, आणि ते मत इथं कशावरती विचारलं? मूव्हीवरती विचारलं. मूव्ही, तुम्ही अलीकडेच एक मूव्ही बघितला, चित्रपट पाहिला, त्याच्यावरती तुमचं मत जे आहे त्याचा रिव्ह्यू करा, ते तुम्हाला लिहायचं आहे. रिव्ह्यू. त्याच्यानंतर कोणता आहे? रिव्ह्यू नंतर आहे ब्लॉग. आधुनिक पद्धती आहेत त्या, ब्लॉग. आणि त्यानंतर आहे अपील. रिव्ह्यू, ब्लॉग, अपील, हे 3 प्रश्न क्वेश्चन नंबर 4D मध्ये आहेत. माझं सांगणं काय आहे तुम्हाला, की नेमकं कोणत्या 4A मध्ये कोणते 3 आहेत, बी मध्ये कोणते 3 आहेत, सी मध्ये कोणते 3, डी मध्ये कोणते 3, हे व्यवस्थित बघायचं. सर्वांचं एक विशिष्ट फॉर्मॅट आहे, ते फॉर्मॅटही काळजीपूर्वक तुम्ही बघायचं आहे. आणि ते फॉर्मॅट तुम्ही